हे सर्व विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात शिक्षण घेतात। घरची परिस्थिती बेताची असल्यानं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा त्यांना शिक्षणात मोठा आधार मिळतो। नाशिक जिल्ह्यातील साधारणतः 550 महाविद्यालयातील जवळपास 1 लाख विद्यार्थी 2014-15 या वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत। मात्र निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या पदरात मनस्तापाशिवाय काहीही पडत नाहीये आणि याला कारण ठरलंय सरकारचं ई-स्कॉलरशिप धोरण। स्कॉलरशिप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागतो, मात्र त्यातील तांत्रिक चुकांचा फटका नाहक विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागतोय। कुठे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं नावच ऑनलाईन अर्जात नाहीये, तर कुठे ग्रांटचा पत्ताच नाहीये। या सरकारी गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे अर्जच भरले जात नाहीयेत आणि महाविद्यालय, समाज कल्याण विभाग आणि सायबर कॅफे चालकांच्या टोलवाटोलवीत विद्यार्थी पालक भरडला जातोय। स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणींनी चुका झालेल्या आहे, तर त्या सुधारण्याच्या याच्याने आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमधून आम्हाला इकडे समाज कल्याण ऑफिसमध्ये पाठवतात। समाज कल्याण ऑफिसमध्ये आलो का ते कॉलेजमध्ये जा म्हणतात। आम्ही ऑप्शन तुम्ही तिथे टाकलेले तिथे कॉलेजमध्ये होणार, तिथे आम्ही पुन्हा कॉलेजला गेल्यानंतर ते पुन्हा इकडे पाठवतात। म्हणजे आम्ही चक्रच मारायच्या का असं त्या ठिकाणी येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटण्यासाठी अडचणी येतात। पण विद्यार्थ्यांना ज्या मानसिक अडचणींना सामोरं जावं लागतं, याला नेमकी जबाबदार कोण याचं उत्तर जर कधी प्रशासनाकडनं आम्हाला भेटलं तर बरं होईल। आणि त्याचप्रमाणे जर कधी ह्या ज्या शिष्यवृत्त्या याच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट जर कधी शासनाने नियुक्त केलं की कारण की वेळोवेळी काय होतं, विद्यार्थ्यांकडे सगळे डॉक्युमेंट असतात, सर्व काही असतं, पण त्या हे घेण्यासाठी त्याचा फॉलोअप घेण्यासाठी त्या ठिकाणी अशी वेगळी अशी यंत्रणा नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो। शिष्यवृत्ती मिळावी म्हणून काही विद्यार्थी 2-4 महिन्यांपासून तर काही 3-3 वर्षांपासून महाविद्यालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या खेटा मारून थकलेत। मात्र सरकार दरबारी न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की ग्रँट टाईप टाकून आणा। तर ग्रँट टाईप टाकायला गेलो तर ते बोलते की समाज कल्याणकडनं आम्हाला मान्यता दिलीच नाही त्यांनी, तर आम्ही टाकू नाही शकत। सो आम्ही इकडे आलो तर हे बोलतं नाही तुम्ही कॉलेजमध्ये जा। तर कॉलेजवाले बोलतं ग्रँट टाईप टाकला नाही तर आम्ही फॉर्म तुमचा सबमिट करणारच नाही आणि केला नाही तर आम्हाला फी भरावी लागेल। आणि आधीचे पण 2-3 वर्ष फॉर्म जरी भरला तरी आमची शिष्यवृत्ती अजून पण आलेली नाही आहे। आणि आम्ही कॉलेजला सांगितलं का ते येईल वेट करा। आता मी FYला आहे, 11वी 12वी 13वी तिघांची पण शिष्यवृत्ती अजून पण आलेली नाही आहे। हा केवळ नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा नव्हे तर राज्यभरातील 10 लाखांहूनही अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यानं झी हेल्पलाईन या विद्यार्थी पालकांच्या मदतीला धावून केली आणि थेट सामाजिक न्याय विभागाचं कार्यालयच गाठलं। सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त वंदना कोचरे यांनी विद्यार्थ्यांशी भेट घालून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडली आणि सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिले। ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड महाविद्यालयाने न केल्यामुळे तिचा कोर्स दिसत नाहीये, तर महाविद्यालयात तात्काळ फोन करून सूचना देण्यात येईल की तुम्ही ग्रँटेड किंवा नॉन ग्रँटेड एक ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं महाविद्यालय दिसेल, तुमचे कोर्सेस दिसतील आणि ती विद्यार्थी फॉर्म भरू शकेल। हा प्रॉब्लेम मी अर्ध्या तासात सॉल्व्ह करू शकते। जे माझं हेड ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे त्या अनुषंगाने 8 दिवसामध्ये ॲड होईल आणि मग 8 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की जे विद्यार्थ्यांचे कोर्सेस दिसत नाही आहेत ते दिसू लागतील। आजवर सामाजिक न्याय विभागात आलेले मात्र हताश होऊन परतणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना केवळ अर्ध्या तासात दूर होणार असल्यानं विद्यार्थी पालकांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। ही 24 तासचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहो। माझा ग्रँट टाईप होतं, ग्रँट टाईप केल्यामुळे आम्ही झी 24 तासच्या थ्रू सांगितलं की आमचं ग्रँट टाईप होत नाही आहे, तर ते आमच्या हेल्पसाठी आले, त्यांनी इथे चौकशी केली, त्यांनी सांगितलं, त्यांच्यामुळे आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह ऑलमोस्ट झाला आहे। आता आम्ही त्यांना थँक्स बोलतो। प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी सरकारनं ई-गव्हर्नन्सची कास धरली, मात्र तांत्रिक दोषांमुळे ही प्रणालीच विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणतीये। निदान महाविद्यालय प्रशासन आणि सरकारनं विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई केली तर सरकारी खात्यावर बोट ठेवण्याची वेळ कोणावरही येणार नाही। अर्थात कोणी कितीही पाठ फिरवली तरीही झी हेल्पलाईन आपली साथ कधीच सोडणार नाही आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। झी मीडियासाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।